हो 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 चला चल लाईनअप मध्ये यायचं खेळाडूने आपली सलामीची जोडी दरम्यान सामना लवकरात लवकर चालू करून घ्यायचा आहे. अजून 3 मॅचेस व्हायचे आहेत. खेळलो चला सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. पंच जंप्या पंच कोण आहे? चला सामना लवकरात लवकर चालू करून घ्यायचा आहे. दरम्यान या ठिकाणी आता सामना होते. छत्रपती वॉरियर्स विरुद्ध पॉवर हिटर्स. एका बाजूला पाहायला मिळेल अजय मोरे, दुसऱ्या बाजूला पाहायला मिळेल सिद्धू मोरे आणि सलामीची आघाडीची जोडी. पहिली सेमीफायनल मॅच थाटाव प्रीमियर लीगचा थरार आणि थरार पाहायला मिळतोय. पहिली सेमीफायनल जिंकेल तो सरळ जाईल फायनल मध्ये आणि हरेल तो राहील बक्षिसास पात्र. राज लाटाटे फलंदाजीवरती आक्रमण करण्यासाठी आघाडीची आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. अजय मोरे आणि संजय शेलके. तो गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय नितेश उर्फ सुंटा. दत्ताभाऊ धन्यवाद रुपेश. आता आपण पाहतो मॅच के छत्रपती वॉरियर्स आणि फायर हिटर्स. तर गोलंदाजीसाठी सज्ज होते तो सुंट्या मोरे. स्ट्राईक एंडला तो अजय नॉन स्ट्राईक एंडला संजयभाई शेळके. संजयभाई शेळकेचा विषय आपण घेतला तर भरपूर वर्ष तो क्रिकेट घेतो. अजय मोरे क्रिकेट आणि कबड्डीमध्ये सुद्धा त्याचं नाव घेताना सुंट्या मोरे सुद्धा चांगला गोलंदाज आहे. त्यांनी आता फील्डचे सजावट केलेली आहे. लॉंग ऑन डीप एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट कव्हर पॉइंट, शॉर्ट थर्डमॅन डीप, शॉर्ट फाईन लेग, डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग. तर आपण पाहायचं 3 षटकाचा सामना असेल ना. 3 षटकाचा सामना. पुन्हा एकदा सुंट्या राईट आर्मवरती गोलंदाजी कर अजय मोरेसाठी. आता माझा शॉर्ट पिच चेंडू आता कट करायचा होता. चेंडू सुरेख चेंडू टप्पा पडला तर थोडासा बाहेर गेला. निर्धाव चेंडू होते. खरोखर सुरेख गोलंदाजी करतोय तो सुंट्या. चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या स्थिरावलेली धावसंख्या होते ते 0. स्ट्राईक एंडला अजय मोरे. पुन्हा एकदा रुपेश. हा पहिला चेंडू हाताळल्यानंतर बॅकफुटला येऊन पंच करण्याचा प्रयत्न होता. सिलिमिड ऑफला पंच करण्याचा प्रयत्न होता अजयचा. हा समोर ठेवलाय चेंडू आणि अजयला पाहतच ठेवलाय. कौतुक करावं लागेल नितेशाचं, कारण की नितेश मध्ये तेवढी क्षमता आहे. त्याच्यामध्ये तेवढे मोठी गोलंदाजी करण्याची त्याच्याकडे धाडस आहे, मानस आहे आणि चांगल्या पद्धतीने चांगल्या ठाटणीची गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय अजय मोरे. पुन्हा एकदा नितेश आपल्या षटकाच्या पुढे चेंडू. पुन्हा एकदा आता मात्र सरळ चेंडू गोलंदाजाच्या वरून आणि मिस फिल्डिंग होते. धाव मिळतील 4. चेंडू रे फरार. धाव मिळतील 4. अर्थातच दिनेश भोकटे यांच्या टीमला जिंकवायचं असेल तर मला चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. मोठं टार्गेट हे सेट करावं लागणार आहे आणि त्या दरम्यान अजून एक टप्पा, अचूक टप्पा पाहायला मिळतोय. शर्मन चापची सोड फेक नाही रे. 2 काढले, 3 काढले, 2 काढले. 2 धावसंख्येने धावसंख्या होते 6 धाव. म्हणजे रुपेश आपल्याला आठवतंय की 6 जानेवारी 1959 ला कपिल देव निकंज यांचा वाढदिवस होता. जन्म घेतला आणि 2 जून 1983 ला त्यांनी विश्वचषक भारताला पहिला मिळवून दिला तो कपिल देव निकंज. 6 फेब्रुवारीला इंडिया टीमचा वंडर बॉय अर्थात सुरेश रैना याचा सुद्धा वाढदिवस असतो. हे सुद्धा आपल्याला विसरून चालणार नाहीये. नितेश जाधव, नितेश मोरे
याच वेळेला मोठा फटका आहे त्या ठिकाणी इबुईने घेतलाय सुंदर झेल संपलाय खेळ आजू मोरे डगआउटला आऊट अतिशय महत्वपूर्ण सामन्यामध्ये अतिशय महत्वपूर्ण झेल घेतलाय झेल कोणाचा घेतलाय अजय मोरे याचा सुंदर घेतला झेल आणि संपला खेळ या मॅच मध्ये अजय गेलाय डगआउटला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ज्याची आज दिवसभर चर्चा राहिली अर्थातच प्रतीक भोगटे काय फलंदाजी केली या खेळाडूने छोटा पॅकेट आणि बडा धमाका ऑफस्टिकच्या खूपच लांब चेंडू राहिलाय आणि एक अवांतरित धाव फलकावरती सोडली गेलेली आहे धावसंख्या जाऊन पोहोचले 7 या धावसंख्येवरती नक्कीच धावसंख्या होते 7 नंबर म्हणजे आपण आठवतो की महेंद्रसिंग धोनी त्याचा जर्सी नंबर होता 7 आणि आहे पुन्हा एकदा राईट द विकेट सुंट्या मोरे प्रत्येकसाठी आता मात्र ओव्हर पिच चेंडू हेलिकॉप्टर मारत होता आता डाव्याशीच्या खूपच बाहेर जाणार चेंडू धावसंख्येत 1 वाढ होती धावसंख्या होती 8 1 बाद 8 आपण पाहिलं तर आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय 5 चेंडूचा त्यामध्ये सुंट्या मोरे यांनी 8 डाव दिले आणि महत्वाचा बळी त्यांनी मिळवला अजय मोरे याचा पुन्हा एकदा प्रत्येक स्ट्राईक एंडला नॉन स्ट्राईक एंडला संजय शेट्टी उर्फे चेंडू आता मात्र पुन्हा एकदा उजव्या शीच्या बाहेर जाणार चेंडू चेंडू धावसंख्येत 1 ने वाढते धावसंख्या होती 9 एक गलती करो लेकिन एक गलती बार बार मत करो एक चूक केली ना की ती पुन्हा चूक होऊ नये याच्याकडे लक्ष ठेवणं आणि याच्याकडे लक्ष केंद्रित करणं हे क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं असतं तुम्ही 3 वाईट टाकलेत आणखीन एक वाईट टाकला तर तुमच्या खरोखर संघाकडून कौतुकच अंतिम चेंडू प्रतीक भोगटे आजच्या दिवसागाईत या खेळाडूची चर्चा राहिली आज दिवसभर या खेळाडूची चर्चा राहिली आहे या नावाचं आज वादळ मात्र या क्रीडा संकुलाच्या मैदानावरती घोगावताना आपल्याला पाहायला मिळालंय प्रतीक भोगटे संजय शेळके पहा ज्याचं वय आहे प्रतीकचं वय असेल 20 ते 25 वर्षाच्या आतच असेल नसेल 18 ते 19 वर्षाचा असेल मात्र संजय शेळके चाटाऊच्या क्रिकेटसाठी 25 ते 30 ते 35 वर्ष क्रिकेटसाठी वेचलं आणि अजूनही खेळतोय नक्कीच रुपेश मी संजय शेळकेचा वर्णन करतो की ज्यावेळेस आम्ही लहान होतो त्यावेळेस दिलीप दोंडगे असतील पाठक असतील धर्मज माने पांडुरंग माने वरच्याला जर पाहिलं तर वरच्याने खालच्या करता संजय बुगटे चंद्रन बुगटे दुसरा चंद्रन बुगटे गोविंद बुगटे असतील नारायण मोरे असतील त्यांचे पोरे यांच्यासोबत खेळत आहेत संतोष टेटे असतील पांडुरंग बुगटे असतील ते अजूनपर्यंत मैदानात येतं पुन्हा एकदा संजय शेळकेसाठी आता मात्र बॅटचे 8 घेतलेले आणि फलंदाज होते बाद बाजूला दिनेश बोगटे आपल्याला पाहायला मिळत आहेत काय बॅटर रंगतोय मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला इनायत नंबर 4 नरेश मस्कर उर्फ नारू हे जरी रोगाचं नाव असलं ना तरी आदराने आणि प्रेमाने नारूला नारू म्हटलं जातं नरेश वरती खूप प्रेम आहे गावाचं कारण की धाबीर लीग मध्ये जो जेल घेतला होता नेत्र दीपक त्या जेलला जवळ 2 मिलियन त्याला व्ह्यूज आतापर्यंत मिळवलेले आहेत नक्कीच रुपेश 10 चषकामध्ये त्याने जेल घेतला तर खेड्यामध्ये आपण टीम टाकली त्यावेळेस हाताचा सोडला होता आहे ना हेच तर क्रिकेट आहे मित्रांनो बॅक फुटला येऊन पंच करण्याचा प्रयत्न गोलंदाजी मार्क वरती रोहा तालुक्याचा A1 पवन सिद्धू मोरे पाहायला मिळतोय पहा धाटाव गावाचं नाव आज रायगड जिल्ह्यामध्ये घोगावताना पाहायला मिळतोय साहिल जाधव असेल भावेश टमके असेल सिद्धू मोरे असेल आणि विघ्नेश तिटे असेल अनेक युवा खेळाडू ज्यांनी आतापर्यंत धाटाव गावाचं नाव
हा रायगडच्या पटलावरती नेमून ठेवलेला आहे. आयकॉन मध्ये सातत्याने आपण त्यांना पाहतो आणि एक गाव एक टीम मध्ये खेळत असताना काय कामगिरी राहिली आहे आताच्या सीझन मध्ये. नक्कीच रुपेश, हे जे खेळाडूंचे तू नाव घेतली आणखी आज बरेच खेळाडू आहेत आणि आपण पाहतो की सिद्धू मोरे हा स्टायलिश खेळाडू आहे. धाटावमध्ये रणमर्षी नाव धाटाव याला ओळखतो, पण त्याचा तू जर आता जर वॉच केला की त्याने शूज घातले नाहीत. तो मागच्या टुर्नामेंट मध्ये पाहायला लागला होता, परंतु तो विदाउट शूजचा खेळतोय. आपण IPSL ला पण मॅच बघायला गेलो तेव्हा सुद्धा लंगडत बॅटिंग करतो. जखमी शेर किती आलाय बिग षटकार, काय खेचलाय प्रत्येक भोगटे एक्स्ट्रा कव्हरला बीट केलाय. आलाय वरती हल्ला केलाय. टॉप 3 चा गोलंदाज रोहा तालुक्याचा सिद्धू मोरे, काय फटका खेचला आणि काय फटका सजवलाय. पाहतच आणि पाहतच राहावा, कौतुक करावं लागेल प्रत्येक भोगटे याचं. पहा वडील सुद्धा आताच मागाशी 40+ मध्ये खेळले, मुलगा सुद्धा अजूनपर्यंत खेळतोय. कौतुक करावं लागेल प्रत्येक याचं. क्लास आहे ना धाटावचा. हा उद्याचा सितारा, हा उद्याचा उदयमुख खेळाडू आज धाटाव गावाच्या धाटाव प्रीमियर लीग मध्ये अप्रतिम फटकेबाजी खेचतोय. पण एकदा सिद्धू आपल्या बॉलिंग मार्कवर स्ट्राइक एंड नारू आता मात्र सरळ यू मिस आय विल बी डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय रुपेश. वनडे क्रिकेट मध्ये 361 विकेट होता पुन्हा एकदा शर्मन. आता मात्र सुरेख गोलंदाजी, खरोखर सुरेख गोलंदाजी. एकदाच की शर्मनची लाईन आणि लेंथ बिघडली तर तो त्यावेळेला मी सांगतो रुपेश की 2 वाईट तरी टाकेल. त्यात मात्र कोणती शंका नसणार नाही, कारण की हा सिद्धू मोरेचा ट्रम्प कार्ड आहे. कारण की सिद्धूने त्याच्यावरती विश्वास दर्शवला. वेग वाचंड आहे, प्रचंड आहे, कारण की वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करतोय शर्मन राठाडे. पण वेगाला नियंत्रण ठेवणं हे सुद्धा महत्वाचं आहे. नरेश, नारू प्रेमाचं रोगाचं नाव आहे, तुला प्रेमामध्ये रूपांतर करायचं आहे. आपण बोलतो ना ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी नरेशचा. डोळे बंद करून स्ट्रोक फटका खेचण्याचा प्रयत्न होता आणि तो यशस्वी तितका राहिलाय. धावसंख्या 2 निवडते, धावसंख्या होती ते 20. आतापर्यंत 16 चेंडूचा 14 चेंडूचा खेळ झाला. 4 चेंडू शिल्लक आहे. 4 चेंडू मध्ये पाहूया आपण किती धावा नरेश कामगिरी करावी लागेल. 3 मोठे फटके खेचावे लागते. आलाय नरेश मस्करेच्या बॅट मधून मोठा षटकार. असा खेळाडू की भरपूर डोक्याने खेळतो, पण त्यांनी पाहिलं की आपल्या टप्प्यात आहे चेंडू. टप्प्यात आला की आपण कार्यक्रम करतो जसा एकनाथ शिंदेने केला होता टप्प्यात आला कार्यक्रम, तसा नरेश मस्करने केला. ओव्हरपिच चेंडू
डिसिजन पेंडिंग. सिद्धू मोरे कोण आउट आहे? कोण आउट आहे? सिद्धू मोरे का असेल तर मिटून घ्यायचा विषय. ओके कोणी कमेंट करू नका. 2 पंच डिसिजन घेतील. सकाळीच आपला ठरलं की 2 पंच डिसिजन घेतील. नसेल तर आपण युट्यूब लाईव्ह आहे, युट्यूब लाईव्ह वर आपण चेक करू शकतो. पण दोन्ही पंच नाही जे पंच डिसिजन फील्ड अंपायर पंच देतील ना, ऑन फील्ड अंपायर तो डिसिजन आपण ग्राह्य धरूया. का असेल तो निर्णय असेल काय दोन्ही टीमने मान्य करायचा आहे. टॉस साठी यायचा आहे. दुसरी मेगा सेमी फायनल. एका बाजूला RO11 विरुद्ध दुसऱ्या बाजूला SR वॉरियर्स. एका बाजूला शुभम मोरे, दुसऱ्या बाजूला भावेश ठमके. एका बाजूला राज राठाडे, दुसऱ्या बाजूला विघ्नेश थिटे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इन ॲट नंबर 5 फॅन्ड्री. चेंडू आहे 2 ना, 2 चेंडू शिल्लक आहे. धावा झाले आतापर्यंत 27 इंटू बोर्ड. इकडे मी संजय भोगट्याने विनंती करतो, शुभ असते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. प्रकाशजी स्वामी यांना विनंती, आपल्या शुभ असते आपण यायचं आहे नाणेफेकीचा कौल करायचा. संजय भोगटे, प्रकाशजी स्वामी, 2 धावा कंप्लीट. दुसऱ्या सेमीफायनल नाणेफेकीचा कौल जमतोय. आरोही 11 टॉस विन झाले. निर्णय कळवायचा आहे. फील्डिंग पेंडिंग. ओके OUT आउट की डॉट बॉल? आउट की डॉट बॉल? आउट. ओके आपण देऊया डीजे मास्टरला संधी. एक सुमधुर फास्ट घ्यायचा आहे. चला आपल्याला होली रचायला जायचे आहे. चला बॅटर सिद्धू मोरे. A1 पवन त्याच्या जोडीला, ज्याचा आज बोलबाला राहिलाय, ज्याने आज संपूर्ण धाटा प्रीमियर लीग गाजवली आहे, तो खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळतोय. दरम्यान आपण पाहिलं पहिल्या इनिंग मध्ये 29 धावा बनवलं होतं. 30 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ते पॉवर हिटर संघासाठी. आणि स्ट्राईक एंडला तो चेंडू द्यायचा आहे. चला आपल्याला होली रचायला जायचंय, लवकरच जायचंय.
सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. ज्या ठिकाणी आपल्याला यशवंत फाटक तर दुसऱ्या बाजूला सिद्धू मोरे पाहायला मिळते. ही जोडी, या जोडीच्या जीवावरती ओम फायटर्स हा संघ आस्थागायीत सेमी फायनल मध्ये धडक मारली आहे. 18 चेंडू 30 धावेची गरज, प्रति षटका मागे 10 ची सरासरी राखावी लागेल. सिद्धू वन हँड ही मॅच खेचू शकतो एवढी क्षमता त्याच्यामध्ये निश्चित आहे. निश्चितच रुपेश, सिद्धू एक वन हँड हा ही मॅच खेचू शकतो, पण नॉन स्ट्राईक एंड जो फलंदाज आहे यशवंत पाठक हा त्याने असोसिएशन खेळून आलाय, पण त्याच्याकडे किती अनुभव असेल. एक पहिला कोलाड असोसिएशन मध्ये होता, त्यानंतर रॉ असोसिएशन मध्ये सिद्धू टीम खेळला, आता गोवा असोसिएशन मध्ये गेलाय. चौथे असोसिएशन कुठले असेल? नक्की 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 मोठा खेळाडू, मोठ्या टुर्नामेंट ज्याच्या नावावरती आहे त्याची प्रात्यक्षिक तो आस्थागायीत मैदानाच्या आतमध्ये दाखवते. सुरुवातीला सकाळच्या मॅच मध्ये काय फलंदाजी केले यशवंत फाटक यांनी, ज्या वेळेला 15 चेंडू मध्ये 31 धावांची बहारदार खेळी विसरू शकत नाहीये. पहिला चेंडू वरती आक्रमण अजय मोरे, नाही नाही नाही, षटकार. पुढचा चेंडू, ओ ओ संजय भाई एक चूक, किती महागात पडेल. चेंडू लॉंग स्टॉप. आग ओकणारी फलंदाजी करतोय मैदानामध्ये. दूध आहे तलवार, प्रयत्न होता, प्रयत्न यशस्वी. आणखीन एक वाईट चेंडू, अवांतरित धाव जोडली गेली आहे. धाव संख्या धाव फलकावरती 11. 2 चेंडू आणि 11 धावा, म्हणजे येणाऱ्या 16 चेंडू मध्ये 19 धावेंची गरज. पुढचा चेंडू सोहम, सिद्धू मोरे ऑन स्ट्राइक. पहा चांगला चेंडूला चांगला सन्मान. 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय क्रिकेट चाललंय मैदानामध्ये. एक स्पर्धा गावाच्या अस्मितेसाठी अर्थातच आपल्या भेटीला आली आहे. थाटाव प्रीमियर लीग DPL ची पहिली सेमी फायनल. काय रंगतोय बॅटर मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला सिद्धू तर दुसऱ्या बाजूला प्रतीक भोगटे. कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीची आजच्या दिवसागायीत गोलंदाजी चालली, फलंदाजी चालली. विकेटची हॅट्रिक झाली, षटकारांची हॅट्रिक झाली नाहीये, चौकारांची हॅट्रिक सुद्धा झाली नाहीये, पण विकेटची हॅट्रिक शुभम मोरे याच्या नावावरती आहे. पुन्हा एकदा लोवर फुटला त्या ठिकाणी कुणाल जंगम. 2 धावा कंप्लीट. आपल्याला या ठिकाणी स्कोर बोर्डवरून माहिती येते की नो लॉस. 15 धावा म्हणजे 15 धाब्यांची गरज आहे आतापर्यंत. 14 चेंडू 15 धावा, 2 चेंडू शिल्लक. अजून या षटकामधले सिद्धूने जर ठरवलं ना तर 2 चेंडू वरती 2 षटकार सुद्धा खेचू शकतो, एवढी क्षमता आहे त्याच्यामध्ये. त्याला माहिती आहे होली रचायची तर आपल्याला थोडीशी घाई करावी लागेल, 2 मोठे पटके खेचावे लागतील. हा बॅक फुटला येऊन सरळ पंच केलाय. चेंडू सीमा रेषा पार. धावा आल्यात 4.
षटक आहे. तब्बल या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये 19 धावा खर्ची केल्यात. मी सुरुवातीला म्हटलं होतं दत्ता भाऊ की वन हँड बॅटर सिद्धू मोरे, धाटा गावची रन मशीन, धाटा गावाचा उभरता सितारा आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच रुपेश, हे किसी के जय जयकार नाही होते, कोशिश करने वाले कभी हार नाही होते. कोणाचं नाव असं होत नाही की धाटा गावचा रन मशीन का नाव त्याला पडलं की आपण पाहतो मैदानामध्ये. पुन्हा एकदा किती इंटेलिजंट क्रिकेटर आहे, त्याला माहिती का आता स्कोर आपल्या आवाक्यामध्ये आलाय, कोणत्याही जोखीम घ्यायची गरज नाही. षटक क्रमांक पहिला आलाय संपुष्टात. एक षटकाखीर 20 धावा. दुसरा गोलंदाज, दुसरा ट्रम्प कार्ड संजय शेलके कोणाला काढणार आपल्या ओट्यातून बाहेर. अर्थातच संघाचा ओपनर फलंदाज आणि सेकंड गोलंदाज अजय मोरे. अजय मोरे मध्ये तेवढी क्षमता आहे, त्याच्याकडे प्रचंड वेग आहे. कबड्डीतला वेग आणि गोलंदाजीतला वेग या दोन्ही वेगावरती स्वार होऊन चांगल्या थाटणीची गोलंदाजी आता त्याला करावी लागणार आहे. आता त्याला काहीतरी संघासाठी करावं लागेल. इथून जर जिंकलो तर अंतिम फेरी धडक, आणि इथून जर हारलो तर सरळ होली रचायला. वन हँडेड फलंदाज, चेंडू वन बाउन्स, सीमा रेषा पार आलाय. 4 सुमोदर गाणे ऐकला, संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य देवता एकविराईचं गाणं पाहिलं. पुन्हा एकदा अजय मोरे, पुन्हा एकदा सरळ पुश केला चेंडू, एक धाव पूर्ण होते. खिमटी होती दत्ता भाऊंची, खिमटी होती तिथे. पहा स्ट्रेच करण्याचा प्रयत्न होता, मात्र त्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतात. आता मात्र विजयासाठी तब्बल 4 धावांची गरज असणार आहे. चिलापी चिलापी. नक्कीच उमेश, तो पण नाव ठेवला तर मला इम्रान डबेरांचं नाव ठेवलं तर खिमटीचं नाटू बुकटे नांदी बुकटे, आणि आता नवीन नाव मला चिलापी आहे. सध्याच्या घडीला चिलापी नाव ट्रेंड मध्ये आहे. गाजवलंय सार भावानं आणि ट्रेंड आलाय गावानं, असंच आपण म्हणूया. या ठिकाणी अजय मोरे चांगल्या थाटणीची गोलंदाजी करतोय. आता पुन्हा पुढचा चेंडू अजयचा, आकू टप्प्याची गोलंदाजी. आता मात्र ज्या खेळाडूला संधी मिळाली ना तो गोल फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच धाटराव गावचा किरण पवार, यशवंत फाटक पंचांकडनं गाड घेतोय. रुपेश, आपण जर पाहिलं यशवंत फाटक भलताच फॉर्म मध्ये आहे. तिने अर्धशेट खेळून आलं, पण आज सकाळपासून पाहतो यशवंत फाटकची भरपूरच तलवार आहे. आज पुन्हा ते बॅक पॉइंटवर जाऊन कट केला चेंडू, सरळ पॉइंट क्षेत्रामध्ये एक धाव ते पूर्ण होत करते. दुसऱ्या धावासाठी आणि या 4 धावा खरोखर सुरेख फलंदाजी करते. 90 ते 95 रन त्यांनी या खेळाडूने त्याच रिझन मध्ये, त्याच गली क्षेत्रामध्ये काढल्यात. या ठिकाणी ओम फायटर्स हा संघ गत वर्षाचा विजेता पुनश्च फायनल मध्ये धडक घेतोय. अभिनंदन.